प्रहार जनशक्ती पक्षप्रणीत प्रहार अपंग क्रांती आंदोलन औरंगाबाद यांच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत विद्रोही शैलीत खुर्ची पेटवून गांजर वाटप आंदोलन नगरपालिकेसमोर करण्यात आले। मुर्दाबाद 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 अपंग विरोधी मनपा आयुक्त हाय 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 हाय। अपंगाच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यापूर्वी देखील घेराव आंदोलन, अन्नत्याग, मिरची धरणे आंदोलन संपूर्ण मराठवाड्यात केले आहे। गेल्या 1 वर्षापासून चालू असलेल्या या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अपंगाच्या 3 व 5% निधी लाभान्वित करावा, तो निधी थेट अपंगाच्या बँक खात्यात जमा करावा, शासनाच्या अपंगासंदर्भात असणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करावी। या मागणीसाठी खुद्द आमदार बच्चू कडू यांनी आपल्या विशेष शैलीत औरंगाबादचे आयुक्त व महापौर यांच्यावर प्रहार केला। शासनाला शिफारस करण्यात येईल म्हणून घरकुल तर शासनाला शिफारस करता येईल। शासनाने घरकुलमध्ये रमाईमध्ये तुम्हाला देता येतं, शबरीमध्ये आहे, रमाईमध्ये तर लागण तितक्या घरकुलं देता येतं। तुमच्यासाठी आहे, तुम्हाला प्रस्ताव तयार करायचे आहे रमाईमध्ये। जे रमाईमध्ये अपंग बसते एससी मधले, तर त्यांना घरकुल द्या ना तुम्ही लगेच। तुम्ही प्रस्ताव तयार नाही केले। आता अपंगापैकी किती रमाईमध्ये बसते त्यांना लगेच द्यायला पाहिजे तुम्ही। गव्हर्नमेंटचे जे रूल आहे 40% आता 40 ते 80 वाल्याला 2000, 80 ते 100 वाल्याला 3000, कारण गव्हर्नमेंटचं तसंच आहे, त्याला 3000 आणि 40। प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अपंगाच्या अनेक योजना यात धूळ खात पडल्या आहेत। याची नीट अंमलबजावणी झाली नाही तर आज खुर्ची पेटवली आहे, उद्या प्रशासनाला रस्त्यावर खेचून जाब विचारणार, त्याशिवाय राहणार नाही, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले। महाराष्ट्रातले सगळे मनपा आयुक्त, महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेचे सगळे सीओ, नगर परिषदेचे सीओ, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना आव्हान देतोय का आम्हाला खुर्ची पेटवली। आज आम्ही खुर्ची पेटवली, उद्या आम्ही कार्यालयात येऊन मारल्याशिवाय राहणार नाही। आताच सांगतोय, 95चा कायदा आहे, 75% महानगरपालिका, जिल्हा परिषद यांनी खर्च अपंगावर केला नाही। ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी जर अधिकारी अशा पद्धतीची टवळाटवळी करत असेल तर आज खुर्ची पेटवली। येत्या 15 दिवसात अधिक कुठली महानगरपालिका घेऊन तिथल्या आयुक्ताला आम्ही चोप दिल्याशिवाय राहणार नाही। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरळ त्यांना आव्हान देतो आहे, त्यांनी 15 दिवसात खर्च करावा। 15 दिवसात जर खर्च केला नाही तर प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये जाऊन खुर्ची तर पेटवूच, पण त्याला आम्ही आमचा वचका देऊ। या आंदोलनात शिवाजी गाडे, भारतचंद्र साखला, सुनील हुसके, मुख्तार शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल धनगर समाज क्रांती मोर्चा यांनी विभागीय आयुक्तालय औरंगाबाद यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे। सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे, आश्वासन देऊनही मुख्यमंत्री ते पाळत नसल्याचा आरोप यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला। आजचे हे धरणे आंदोलन सरकारला शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे। सरकारने दिलेल्या आश्वासनाची व शब्दांची आठवण करून त्यांची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा धनगर समाज हा रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊन उग्र आंदोलन करेल। त्याची सर्वस्वी जिम्मेदारी ही सरकारची राहील, असा इशारा सकल धनगर क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला। या धरणे आंदोलनात दादासाहेब रोकडे, डॉक्टर संदीप घुगरे, संजय फटाकडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही। अरे नागपूरचा पोपट काय म्हणतो, आरक्षण देणार नाही म्हणतो। अरे नागपूरचा पोपट काय म्हणतो, आरक्षण देणार नाही। गेल्या 4.5-5 वर्षापासून बीजेपी, शिवसेना या दोन्ही पक्षाने आमच्या धनगर आरक्षण देतो म्हणून फसवलेलं आहे आणि आता परत निवडणुका लागल्यानंतर तेच त्यांचे आश्वासनं परत चालू झाले आहे। त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला एसटीचे सवलतीच्या
एसटीच्या सवलती आहे, पण गेल्या 70 वर्षापासून हे राजकीय लोकांनी, राजकीय नेत्यांनी धनगर समाजाला मुख्य प्रवाहात येऊनही यासाठी त्या सवलती लागू केल्या नाही. बाकीच्या राज्यामध्ये धनगरांना एसटीच्या सवलती लागू आहे, फक्त महाराष्ट्रामध्ये लागू केल्याने कारण काय आहे त्याचं, तर धनगर समाज हा मोठ्या संख्येने महाराष्ट्रात 2 नंबरमध्ये आहे. तो जर शिकला तो मोठा कलेक्टर होईल, इंजिनियर होईल, तहसीलदार होईल आणि त्यांचे जे राज्यकर्ते लोक आहे ते आमदार खासदार होतील, विधानसभेत जातील, लोकसभेत जातील. मग आपल्या पाठीमागे झेंडे धरायला, घोषणा द्यायला कोणी राहणार नाही. त्यामुळं ह्या समाजाला मुख्य प्रवाहात येऊ नये यासाठी ह्या राजकीय लोकांनी या समाजाचे एसटीच्या सवलती मुद्दाम लागू केल्या नाही. आता आमचा समाज जागृत झालेला आहे. गेल्या 2014च्या लोकसभेच्या निवडणूक, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप सरकार आणि सेना सरकारनं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आमला सरकार महाराष्ट्रात आणि केंद्रात आणा, बसवा, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण लागू करू आणि कसं लागू करू हे आम्ही पूर्ण अभ्यास करून आलेलो आहे, असं लेखी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही ते सरकार पाडून आम्हाला हे सरकार आणलं. पण हे सरकार सुद्धा आता निवडणुका थोड्या दिवसावर 8-15 दिवसावर येऊन ठेपल्या तरी पण धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. याकरता हे धनगर समाजात महाराष्ट्रामध्ये आक्रोश पसरलेला आहे आणि आज मुंबईमध्ये प्रकाश अण्णा शेंडगे, धोंडीरामजी राठोड हा नेतृत्व करत आहे. 27 तारखेला महाडमधून चौदार तळ्याने बाबासाहेब आंबेडकरांनी ते पाणी महाराष्ट्रासाठी मोकळं करून दिलेलं आहे. त्या चौदार तळ्याचं दीक्षा घेऊन, त्यांचं दर्शन घेऊन गोपीचंद पडवळकर, उत्तम जानकर हे महाराष्ट्रामधून आझाद मैदानावर, शिवाजी टर्मिनलवर मोठा महाराष्ट्रातले 10-20 लोक, धनगर लोकांचा मोठा मेळावा घेत आहे. मंगेश वाकळेसह सुमित नावकर, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, औरंगाबाद.